फक्त एकदा हा नाश्ता पाहिला की तुम्ही नक्की विचारताल, एवढा कुरकुरीत नाश्ता नेमका कशाचा आहे बरं? ना रवा, ना पोहे, ना कोणतीही डाळ किंवा ना कोणतेही तयार पीठ, तरीही बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ हा क्रिस्पी नाश्ता प्रत्येकालाच आवडणार. याचं गुपित या व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की संपूर्ण पहा. आणि हो, याची खास गोष्ट म्हणजे यासोबत बनवलेली आहे एकदम टेस्टी आणि झणझणीत लाल चटणी, तीही खोबरं न वापरता. एकदा हा नाश्ता आणि ही चटणी चाखली की तुम्ही पुन्हा पुन्हा नक्कीच बनवताल. चला तर मग पाहूयात ही अगदी सोपी रेसिपी. तर इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. कोणताही तांदूळ घ्या, जो घरात अवेलेबल असेल तो तांदूळ घ्यायचा आहे. तर इथे माझ्याकडे इंडिया गेटची बारीक कणी होती, ती घेतलेली आहे मी 1 वाटी. तर तिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून काढल्याच्या नंतर आपण हिला 5 ते 6 तास भिजत ठेवणार आहोत. हे तांदूळ छान भिजवायचेत आपल्याला. शक्यतो जर सकाळी नाश्ता करायचा असेल तर रात्री झोपायच्या टायमाला तुम्ही हे तांदूळ भिजवू शकता. बघू शकता सकाळी छान असे तांदूळ भिजलेले आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ घेऊन आपल्याला दळून घ्यायचे. पण लक्षात ठेवा, दळताना ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचे, जास्तीचं पाणी टाकायचं नाही आहे. कारण की आपल्याला हे एकदम पातळसरशी पीठ बनवायचं नाही आहे, हे नक्की लक्षात ठेवा. तर असं थोडंसं पाणी टाकून मी पीठ असं बारीक करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता हे आपण एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे. मोठ्या भांड्यात का काढायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपण काढून घेतलं. पुढे इथे आपण 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. तर ते 2 उकडलेले बटाटे मी सोलून फोडी करून घेतलेले आहेत. त्यासुद्धा आपल्याला त्याच भांड्यामध्ये मी घालून मिक्सरमध्ये फिरवून काढणार आहेत. सुरुवातीला असंच फिरवायचे, नंतर लागलं तर थोडंसं पाणी टाकायचे, जास्तीचं नाही. बघू शकता आता आपल्या इथे बटाटासुद्धा छान बारीक पेस्ट तयार झालेली आहे त्याची, ती आपण ह्याच्यामध्ये घालायचे. आता हो, मी तुम्हाला बोलले मोठं भांडं घ्या. मोठं भांडं ह्याच्यासाठी घ्यायचे कारण की ही दोन्ही म्हणजे पदार्थ आहेत, जे तांदूळ आपण बारीक केलं आहे आणि उकडलेला बटाटा, तो आपल्याला चांगला फेटून घ्यायचा आहे. कारण की आपला नाश्ता एकदम क्रिस्पी होईल म्हणून ह्या पिठाला आपल्याला मस्त फेटून हलकं करायचे. आणि ह्याला काय भिजत वगैरे ठेवायचं नाही आहे, आपण लगेच करू शकतो. आता ह्याच्यामध्ये मी ह्या नाश्त्याला अजून चव येण्यासाठी बारीक मिरची दळून टाकलेली आहे. तुमच्या तिखटानुसार टाका. मी इथे 4-5 मिरची दळून टाकले. 1 चमचं जिरं टाकले. चवीनुसार मीठ टाकायचे. जास्तीचे पदार्थ ह्याच्यामध्ये मी घातलेले नाही आहेत. चवीनुसार मीठ टाकून झाल्याच्यानंतर थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची. भरपूर कोथिंबीर घातल्याने आपल्या नाश्त्याला खरंच खूप छान चव येईल. कारण की तुम्ही बिना चटणीसोबतही हा नाश्ता खाऊ शकताल. असा हा नाश्ता तयार होतो. पण जर मी दाखवलेली तुम्ही ही चटणी बनवली तर नक्कीच तुम्ही ही चटणी पुन्हा बनवताल आणि ह्या चटणीसोबत तुम्ही हा नाश्ता खाताल ना, तर खरंच खूप छान होतो. चला, आता इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे. त्याच्यावर आपण झाकण ठेवून द्यायचे. ह्याला भिजत वगैरे काही घालायचं नाही आहे, पण आपल्याला तोपर्यंत चटणी बनवायची आहे. तर आपण आता चटणी बनवतो आहे म्हणून थोड्या वेळासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. आणि आता एकीकडे चटणी करूया. तर पॅनमध्ये मी इथे तेल घातलेलं आहे 2 चमचे. त्याच्यामध्ये मी आपली भाजकी डाळ असती ती अर्धी वाटी घेतलेली आहे, छोटी अर्धी वाटी. पुढे 2 ते 3 चमचे इथे मी उडीद डाळ धुवून घेतलेली आहे. ते आपल्याला छान अशी बारीक गॅसवर भाजून घ्यायची. पुढे मी ह्याच्यामध्ये 1 मोठा कांदा आणि छोटा टॅमॅटो टाकलेला आहे. इथे टॅमॅटो छोटा आहे म्हणून मी 1 टाकलेला आहे. जर मोठा असेल तर तुम्ही अर्धा टाकू शकता. पुढे इथे आपण थोडंसं अद्रक टाकायचे आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या. हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचे. एकदा अशा प्रकारे चटणी करून पहा, मस्त लागते. चवीलाही खूप टेस्टी लागते. तुम्ही इडली डोस्याबरोबर ही चटणी बनवून खाऊ शकता. ती खरंच खूप सुंदर होते ही चटणी. तर आता आपले इथे भाजून झालेलं आहे, चांगलं भाजून घ्यायचे. आणि आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. ह्याला थंड करायचे
आणि मग मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर पाहू शकता इथे आपलं वाटण थंड झालेलं आहे, म्हणजे चटणीसाठी आपण तयार केलेलं ते मिक्सरमध्ये मी घालून घेतलेलं आहे. हां, जर इथे तुमच्याकडे लाल मिरची असेल तर तीसुद्धा तुम्ही भाजताना घालू शकता. तर इथे माझ्याकडे नव्हती, त्याच्यामुळे मी लाल तिखट टाकलेलं आहे. पुढे आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, आता इथे मी एव्हरेजचा लाल तिखट कलर येण्यासाठी टाकलेला आहे. पुढे मी इथे थोडीशी चिंच आणि चिंचेचं पाणी टाकलेलं आहे, कारण की आपल्याला ही चटणी आंबट, गोड आणि तिखट ह्या चवीची बनवायची आहे. पुढे मी 1 ते 1.5 चमचा साखर टाकून चिंचेचं पाणी टाकून छान अशी फिरवून घेतलेली आहे. बघू शकता साधंसुद्धा पाणी टाकलेलं होतं. तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढी तुम्ही ही चटणी ठेवू शकता. खूप टेस्टी लागते. आता आपण ह्याच्यामध्ये फोडणी घालूया. फोडणीसाठी तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, थोडंसं हिंग, थोडासा कढीपत्ता घालून आपण छान ही चटणीबरोबर फोडणी ओतून घ्यायची. तर एकदा तुम्ही ही अशी चटणी बनवून पहा, जेव्हा तुम्ही डोसे बनवत असताल किंवा तुम्ही इडली बनवत असताल किंवा मेंदूवडे बनवत असताल, त्यासाठी सुद्धा ही चटणी खरंच खूप छान लागेल. तर नक्कीच एकदा ह्या चटणीची रेसिपी तुम्ही ट्राय करा. अगदी बाहेरच्यासारखी लागते ही चटणी, चवीलासुद्धा खूप छान लागते. तर रेडी झाली आपली इथे लाल चटणी न खोबरं वापरता. तर चला, तर आपण आपल्या नाश्त्याकडे वळूया. तर पुढे आपण इथे व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं आहे, गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि आपल्याला इथे आपण जसे भजी सोडतो तसे छोटे छोटे आकाराची भजी सोडायची आहेत. जास्त जर तुम्हाला मीडियम करायची असतील तर मीडियम करू शकता, पण मी इथे छोटे छोटे आकाराची भजी सोडलेत. पीठ जेवढं हलकं होतं ना तेवढा तुमचा नाश्ता खूप छान होतो. हे फुलतात पण आणि क्रिस्पी होतात आणि हे बराच वेळ क्रिस्पी राहतात. ते लगेचच मऊ पडत नाहीत. त्याच्यामुळे एकदा मी म्हणेल तुम्ही हा नाश्ता बनवून पहा. आता मंद नाही म्हणणार, तुम्ही मीडियमच गॅसवर ह्याला तळा, कारण की मंद गॅसवर तळताल तर ते तेलकट होतील आणि मोठ्या गॅसवर तळताल तर ते पटकन लालसर होऊन आतून व्यवस्थित शिजले जाणार नाहीत आणि हे तेल पण जास्त पीत नाहीत बरं का. आता पहिली बॅच माझी इथे तळून झालेली आहे, तर दुसरी मी तळायला घेतलेली आहे, तीसुद्धा अशीच मी तळणार आहे. तर एकदा नक्की ट्राय करा हा नाश्ता. नेहमी नाश्ताच्या पेक्षा हा वेगळा आजचा मी नाश्ता तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, तुम्हाला आजची माझी ही नाश्त्याची रेसिपी आवडली असेल तर एखादा लाईक नक्कीच करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनल नवीन पाहिलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण तुम्ही करू शकता. बघू शकता मस्त कुरकुरीत झालेले आहेत. तुम्हाला मी त्यांचा आवाजही ऐकवते, एकदम कुरकुरीत होतात. आणि हा नाश्ता जरी तुम्ही बनवून ठेवला आणि तुम्हाला 3, 4 किंवा 5 तासांनी खायचा असेल तरी तो तेवढाच कुरकुरीत राहतो, अजिबात मऊ पडत नाही. वरून एकदम कुरकुरीत आणि आतूनसुद्धा सॉफ्ट आणि छान होतो. तर नक्की ट्राय करा आणि ही चटणीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा नाश्त्याबरोबर. तर चला भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.